खरात तर नालायकच होता, नुसता नालायक नाही तर तो विकृत मानसिकतेचा होता. त्यामुळे त्याच्यासोबत अमका माणूस किती काळ बोलला हे उघड करून दमन यांनी काय साध्य केलंय त्याही पलीकडे जाऊन विचार केला तर हा जो CDR जो आहे तो सहजासहजी कोणालाही मिळत नाही. तो अंजली दमनियांकडे आला कसा? त्या सांगतात की त्यांना कोणीतरी दिलाय, पण तो अज्ञात इसम कोण हे त्या सांगत नाहीत. आणि पण कळणार कसं? मग ज्या यंत्रणांना हे CDR सहज मिळू शकतात त्या यंत्रणेच्या हाताशी लागलेले CDR हे त्या यंत्रणेमार्फतच गहाळ करून दमन यांना दिले गेले आहेत का? या प्रकरणात स्थापन झालेली SIT या 20 दिवसांनंतरही त्यांच्या तपासातली प्रगती काय हे जाहीर करत नाहीये. चाकणकर बाईंना सहआरोपी बनवा असा दबाव असूनही त्यांची आजवर साधी चौकशीही केली जात नाहीये. मग दमनिया जी मीडिया ट्रायल चालवून या प्रकरणाला रोचक रंजक बनवत आहेत ते कोणाच्या सांगण्यावरून तर नाहीये ना. कारण या CDRचा वापर करून ही केस भक्कम बनवण्याची तपास यंत्रणेला संधी असताना तपास यंत्रणा त्यातल्या बाबाच्या भक्तांची नावं जगजाहीर करण्यात इंटरेस्टेड का दिसते? त्यातून काय साध्य होणार आहे, काय मिळणार आहे? दमन यांनी माध्यमांना दिलेल्या बाईट्स म्हणजे एक प्रकारचं ब्रीफ होतं जे सरकारकडून केलं जाणं अपेक्षित होतं, पण ते काम दमनिया करतायत. ही केस अशा मीडिया ट्रायल्समुळे विस्कळीत होऊन दोषींना पळवाट मिळू शकते, दोषी यातून निसटू शकतात. त्यामुळे हा डेटा खरं तर CM जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे, पोलिसांकडे किंवा SIT कडेच असायला हवा होता, जो उलट पक्षी त्या तिघांनाही अंजली दमन यांनी पाठवलाय असं त्या सांगत होत्या. म्हणजे खरात बाबाच्या तपासात आपलं प्रशासन, आपलं सरकार हे खरंच सिरियस आहे की नाही असा प्रश्न पडतो.